जर तुम्हाला तुमची इंजिनिअरिंग फ्री ऑफ कॉस्ट करायची असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. सो मिशन इंजिनिअरिंग 2026च्या डे 9 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची इंजिनिअरिंग फ्री ऑफ कॉस्ट कशी होऊ शकते. सो या व्हिडिओला पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला समजणार आहे. सो तो पॉइंट म्हणजे आहे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. सो ट्युशन फी वेवर स्कीम काय असते, ज्यामध्ये तुमच्या कॉलेजेसच्या दोन फीस असतात. एक असते ती म्हणजे ट्युशन फी आणि दुसरी असते कॉलेज डेव्हलपमेंट फीस. सो जर तुम्ही TFWS थ्रू ऍडमिशन घेतलं तर तुमची जी ट्युशन फीस आहे ही 0 होते. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस देण्याची गरज पडते. एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर करूयात की एखादा कॉलेज आहे ज्याची ट्युशन फीस टोटल फीस आहे 1,00,000 रुपये. तर कन्सिडर करूयात की त्या कॉलेजची ट्युशन फी 80 ते 85 हजाराच्या दरम्यान असते आणि 15,000 रुपये ही फक्त त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फीस असते. सो तुमचं जर ऍडमिशन TFWS थ्रू झालं तर तुम्हाला फक्त 15,000 रुपये पर इयर फीस भरून तुमचं इंजिनिअरिंग करता येतं. सो याच्यासाठी कुठल्या स्टुडंटला TFWS मधून ऍडमिशन भेटतं तर त्यासाठी आपण डिस्कस करत आहोत. बेसिकली जे स्टुडंट इलिजिबल आहेत TFWS साठी त्यांना ट्युशन फी जी आहे ही 100% वेवर ऑफ होते. त्यांना फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फीस, एक्झाम फीस, हॉस्टेल फीस या गोष्टी भरणं गरजेचे असतात. त्यानंतर कोणत्या स्टुडंटला TFWS थ्रू ऍडमिशन भेटतं तर MST CET मध्ये ज्यांचा बेस्ट स्कोर आहे, बेस्ट मेरिट आहे, त्या स्टुडंटला TFWS थ्रू ऍडमिशन मिळतं. आणि त्यासाठी तुम्हाला MST CET चा चांगला स्कोर जो आहे हा मॅन्डेटरी आहे. त्यानंतर त्या स्टुडंटची फॅमिली इन्कम जी आहे ही अॅन्युअल फॅमिली इन्कम ही 8 लाखांपेक्षा कमी असणं गरजेची. 8 लाख पेक्षा कमी फॅमिली इन्कम असेल तरच तुम्ही TFWS चा बेनिफिट घेऊ शकता. TFWS चा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे आहे हे मॅन्डेटरी असणार आहे. जर तुमच्याकडे तुम्हाला खूप चांगले पर्सेंटाइल असले, तुम्ही मेरिटमध्ये जरी येत असलात पण तुमच्याकडे जर प्रॉपर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला TFWS चा बेनिफिट घेता येणार नाही. त्यासोबतच TFWS मध्ये प्रत्येक कॉलेजेसच्या 5% सीट या TFWS साठी रिझर्व्ह असतात. या गव्हर्नमेंट थ्रू मॅन्डेटरी आहेत. सो या 5% सीट्सवर स्टुडंटला TFWS भेटतं. त्यानंतर ज्या स्टुडंटने TFWS मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना ओव्हरऑल त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत कॉलेज चेंज करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे ज्याचं TFWS मधून CS ब्रांचला ऍडमिशन झालेलं आहे आणि त्याला जर थर्ड इयरला दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते अलाउड होत नाही. त्यामुळे स्टुडंटला TFWS जर घेतलेला असेल तर इन्स्टिट्यूट चेंज करता येत नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की TFWS ही एक अशी अपॉर्च्युनिटी आहे ज्यामध्ये स्टुडंटला कमीत कमी फीस मध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये प्रॉपरली इंजिनिअरिंग होऊ शकतं. सो TFWS साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना त्या ऑप्शन फॉर्म मध्ये एक स्पेशल गोष्ट ऍड करणं गरजेची असते. आणि ती स्पेशल गोष्ट काय हे तुम्हाला एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग मध्ये समजेल. ऑप्शन फॉर्म भरताना TFWS चा प्रत्येक कॉलेजचा एक स्पेशल कोड असतो. सो हा कोड कसा टाकायचा, कुठल्या सिक्वेन्सला कुठला कोड टाकायचा जेणेकरून TFWS मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग जॉईन करू शकता. सो एनरोल इंजिनिअरचे 3 काउन्सिलिंग आहेत. एक आहे स्टँडर्ड, दुसरा आहे प्रीमियम, तिसरा आहे प्रीमियम प्लस. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना प्रीमियम काउन्सिलिंग बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. सो प्रीमियम काउन्सिलिंग मध्ये स्टुडंटसाठी सेशन फॉर डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड, ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि FC व्हेरिफिकेशन बद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यासाठी तुमचे सेशन होतात. त्यानंतर एनरोल इंजिनिअर मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांचेस जे आहेत यांचे सेशन होतात. आणि हे इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांचेसचे सेशन इंडस्ट्री एक्सपर्ट घेतात जे 5 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आणि तुम्ही त्यांना 1 to 1 तुमचे क्वेश्चन विचारू शकता. त्यासोबत तुम्हाला लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र हे भेटतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कॉलेजेस मधले जेवढे ब्रांचेस आहेत या ब्रांचेसच्या कट ऑफ लिस्ट ज्या आहेत या तुम्हाला भेटतात. आणि सर्वात महत्वाचं जे प्रीमियम पॅकेज मध्ये सर्वात महत्वाचं आहे आणि ज्यामध्ये भरपूर स्टुडंट, हजारो स्टुडंट दरवर्षी चुका करतात, ती म्हणजे काय ऑप्शन फॉर्म. सो प्रीमियम पॅकेज मध्ये तुम्हाला 2 मेंटॉर असाइन होतात आणि हे जे मेंटॉर आहे हे मेंटॉर तुमचे कस्टमाइज ऑप्शन फॉर्म जो आहे हा तुम्हाला बनवून देतात 4 कॅप राउंड साठी. त्यासोबतच डिस्कशन होतं स्टुडंट आणि पॅरेंट सोबत, तेही अनलिमिटेड आणि 1-on-1 डिस्कशन. तुम्हाला कम्प्लिटली कॉल सपोर्ट भेटतो तुमच्या एंटायर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मध्ये. त्यानंतर रेग्युलर CET सील कडून येणारे जे अपडेट्स आहेत हेही भेटतात. आणि एवढंच नाही तर एनरोल इंजिनियर हे एकमेव असं काउन्सिलिंग आहे की या
फीस मध्ये तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सुद्धा एनरोल इंजिनिअरची टीम सपोर्ट करते. सो जर तुम्हाला प्रीमियम काउन्सिलिंग पॅकेज किंवा प्रीमियम प्लस किंवा स्टँडर्ड कोणतंही काउन्सिलिंग पॅकेज जॉईन करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि एनरोल इंजिनिअरला कनेक्ट करू शकतात. काउन्सिलिंग बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. खूप लिमिटेड सीट्स आहेत मित्रांनो जे अवेलेबल आहेत. सो लवकरात लवकर काउन्सिलिंग जॉईन करा जेणेकरून तुमची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस स्ट्रीमलाईन होईल. आणि TFWS साठी तर नक्कीच काउन्सिलिंग जॉईन करा, कारण त्यामुळे तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होईल. तुमचा कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तसा बनवून दिला जाईल. ओके, सो जर तुम्ही अजून एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल आणि जर तुम्ही अजून वेबसाईटला व्हिजिट केली नसेल तर नक्की करा, कारण वेबसाईटवर आपले रिव्ह्यूज आहेत. जर काही डाऊट असतील तर तुम्ही वेबसाईटवरही तिथे इन्क्वायरी करू शकता किंवा एनरोल इंजिनिअरच्या ऑफिशियल नंबरला कॉल करू शकता. अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी एनरोल इंजिनिअर सोबत कनेक्टेड राहा. आणि एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवर अजून एक इम्पॉर्टंट सिरीज आहे जी तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे, ती सुरू आहे. ती म्हणजे CET टू कॅम्पस. सो ही सिरीज बघायला विसरू नका, कारण त्यामध्ये कॉलेजचे पूर्ण डिटेल्स जे आहेत हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. कॉलेजला प्लेसमेंट किती आहेत, कॉलेजची फी स्ट्रक्चर किती आहे, कॉलेज कुठे लोकेटेड आहे, ते कॉलेज चांगलं आहे किंवा त्याची रिअल सिच्युएशन का, ही अगदी जेन्युइन आणि रिअल सिच्युएशन जी आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. सो एनरोल इंजिनियर सोबत कनेक्टेड राहा. स्टे ट्यून विथ एनरोल इंजिनियर. बेस्ट ऑफ लक.